नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेचे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे असे काही सिद्ध उपाय सांगणार आहे. बघा, अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि सर्वात पवित्र दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो. ज्या लोकांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे, एखादी नवीन वास्तू खरेदी करायची आहे, सोनं चांदी यांसारख्या शुभ वस्तू आपल्या घरात आणायच्या आहेत, बघा ते लोक वर्षभर थांबतात आणि अक्षय तृतीयेच्याच दिवशी या नवीन सेवांचा किंवा नवीन गोष्टींचा शुभारंभ करतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचे जे महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे, हे तुमच्या घरात कायम सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्ती करण्यासाठी नेहमीच तुम्हाला लाभदायक ठरतील. घरात असणारं खूप दारिद्र्य कुठेतरी कमी होईल. सतत तुमच्या घरामध्ये होणारे क्लेश थांबतील. घरामध्ये काही साडेसाती असेल ती निघून जाईल. घरात पैसा यायला लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे आलेला पैसा जो आहे तो टिकायलाही लागेल. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा मग गोर गरीब व्यक्तींना तुम्हाला जी गोष्ट शक्य असेल ती तुम्ही दान करा. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला जर तुम्ही एक जरी वस्तू गोरगरीब व्यक्तीला दान केली तर त्याचं अक्षयपटीने पुण्य तुम्हाला मिळतं. बघा, या दिवशी तुम्ही जी पण गोष्ट कराल, जे पण शुभ कार्य कराल, त्याचं जे पुण्य आहे ना, हे पुण्य कधीही क्षयाला जात नाही, म्हणजे कधीही संपत नाही. म्हणून या दिवशी तुम्ही एका जरी गोरगरीब व्यक्तीला काहीही, तुम्ही वडापाव असेल, एखादी साडी असेल, काहीही तुम्ही दान करा, त्याचं पुण्य तुम्हाला आयुष्यभर लाभेल. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, गोसेवा, आपली जी मातेची सेवा आहे, या गोमातेच्या सेवेला देखील विशेष प्राधान्य दिलं जातं. कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. आता कुठलीच अशी सेवा आहे, म्हणजे कुठलीच अशी सेवा नाही आहे की जी करून आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल. मग गोमातेच्या उदरात 33 कोटी देवांचा वास असतो. अक्षय तृतीयेला जर तुम्ही गोमातेची सेवा केली, तिला हिरवा चारा खाऊ घातलात, तिला नमस्कार केलात, तिच्या उजव्या पायावरती दूध अर्पण केलं किंवा तिला आपला जर उजवा हात लावून तो आपल्या कपाळाला लावलात, तर तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होतं आणि 33 कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. पुढील जी गोष्ट ती म्हणजे बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कुठल्याही सेवांचा आरंभ करू शकता. म्हणजे तुम्ही सारामृत वाचू शकता, तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता किंवा जी कुठली गोष्ट तुम्हाला शक्य असेल, जी कुठली गोष्ट तुम्हाला करायची असेल, की मी आता या अक्षय तृतीयेपासून रोज नित्य सेवा करणार आहे, मी तारक मंत्र म्हणणार आहे, गुरुचरित्रातील हा अध्याय वाचणार आहे, तर त्याची सुरुवातसुद्धा तुम्ही या तिथीपासून आवर्जून करू शकता. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं ते माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्या सेवेला. जर तुमच्या घरातलं दारिद्र्य संपत नसेल, गरिबी काही केल्या कमी होत नसेल, तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री 12 वाजता देवघराच्या समोर बसायचं आहे. देवघराच्या समोर बसून तुम्हाला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करायचे आहेत. अक्षय तृतीयेपासून सलग 3, 7, 11 किंवा 21 दिवस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पाठ केले तर तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होतो. जी काही तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असणारी गरिबी आहे ती संपून जाते आणि पुढे जी काही धनप्राप्तीची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. आता मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची सेवा सांगणार आहे. बघा, धनकुंचन सेवा. तुम्हाला धनकुंचन सेवा जी आहे ही घरच्या घरी कशी करायची आहे ती व्यवस्थित ऐका. समजा काही केलं, दारिद्र्य दूर होत नाही आहे, पैसा येत नाही आहे, पैसा टिकत नाही आहे, तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. तांब्याचा असेल, पितळेचा असेल, कुठल्याही धातूचा एक फक्त ग्लास घ्या. तो ग्लास स्वच्छ घ्या, एकदम स्वच्छ क्लीन करा. त्या ग्लासमध्ये आता तुम्हाला मी जे काही साहित्य सांगते ते व्यवस्थित ऐका आणि ते साहित्य घाला. या ग्लासमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक चिमूटभर धने घालायचे आहेत. आपले जे हिरवे धने असतात, जे आपण लक्ष्मीपूजनाला वापरतो, हेच धने तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत. त्यासोबत तुम्हाला त्यामध्ये 7 फूलवाल्या लवंगा घालायच्या आहेत. बघा, एक चिमूटभर धने, 7 फूलवाल्या लवंगा घालायच्या आहेत, 5 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत, 1 रुपयाचा सिक्का घालायचा आहे, एक तुरटीचा खडा घालायचा आहे, एक कवडी याच्यामध्ये तुम्हाला घालायची आहे, एक कमळगट्ट्याचा मणी तुम्हाला याच्यामध्ये घालायचा आहे, अर्धा चमचा तुम्हाला त्याच्यामध्ये बडीशोप घालायची आहे, थोडीशी तुम्हाला त्याच्यामध्ये पिवळी मोहरी घालायची आहे. सगळं साहित्य सांगितलं आहे, सगळंच्या सगळं ग्लासमध्ये घातलं की त्याच्यावरती एक नोट ठेवायची आहे. 10, 50, 100 कुठली पण.
जी तुमच्याकडे शक्य असेल ती एक नोट फक्त तुम्हाला त्या ग्लासवरती तिथे ठेवायची आहे आणि हा ग्लास देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. एक उदबत्ती घ्यायची, ती उदबत्ती त्या ग्लासला ओवाळायची, देवघरात लावलेला दिवा त्या ग्लासला ओवाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना करायची. 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 7 वेळा बघा 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 7 वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. दोनही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या ग्लासमध्ये म्हणजे जो ग्लास तुम्ही तिथे भरून ठेवलेला आहे, ज्यामध्ये सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत त्या तिथून उचलायच्या आहेत. तुमचं कपाट असेल, ज्या कपाटात तुम्ही सोनं ठेवताय, पैसे ठेवताय, चांदी ठेवताय, आता खूप पैसे नाहीत पण ताई आम्ही 1000 रुपये तरी कपाटात ठेवतो, आमचं एक छोटंसं पॉकेट त्या कपाटात असतं, अशा ठिकाणी हा देवघरातून ग्लास उचलायचा आहे सेवा झाल्यावर आणि तिथे ठेवायचा आहे. पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ त्याच वेळामध्ये, अक्षय तृतीयेला तुम्ही ही सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळामध्ये तो ग्लास तिजोरीतून किंवा कपाटातून काढायचा आणि देवघराच्या समोर ठेवून पुन्हा सेवा करायच्या. 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम. अक्षय तृतीयेपासून सलग 7 दिवस तुम्हाला अक्षय तृतीयेपासून सलग 7 दिवस तुम्हाला त्या धनप्राप्तीच्या ग्लासवरती सेवा करायच्या आहेत. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक लाल कापड घ्यायचं आहे. जस्ट दाखवते तुम्हाला, हे लाल कापड आहे समजा, त्या कापडामध्ये तुम्हाला तो ग्लास ज्यामध्ये आपण सगळं हे साहित्य टाकलेलं आहे ते तुम्हाला त्या कापडात काढून घ्यायचं आहे. कापडाला एक गाठ मारायची आहे, कापडाची एक पोटली तयार करायची आहे. आता तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला त्या 7 दिवसांपासून तुमच्या सोबत तुमच्या तिजोरीत, देवघरात, मुख्य प्रवेशद्वाराला जिथे शक्य तिथून तुम्हाला जोपर्यंत मना इतकं धन तुमच्याकडे प्राप्त होत नाही, पैशांची समस्या दूर होत नाही, हवा तितका पैसा तुमच्याकडे येत नाही, तोपर्यंत हे तुमच्या घरात, दारात किंवा तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला सांगते, हा उपाय केल्यानंतर काही तासात अनुभव येईल, पैशांची अडलेली कामं मार्गी लागतील, धन येईल, वैभव येईल, सगळं मनासारखं होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.